आज मी इथे नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे अंड्याची इडली. आणि त्या अंड्याच्या इडलीची भाजी पण बनवलेली आहे. सगळ्यांनी डाळ तांदळाची इडली तर खाल्लीच आहे, पण यावेळेला अंड्याची इडली खाऊन बघा आणि त्याची भाजी पण खाऊन बघा. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करून बघू नका. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले आपण इथे वाटण वाटून घ्यायचं आहे आपल्याला. या वेळेला मी दरवेळेप्रमाणे वाटणाला कुठल्याच भाजणार नाही आहे, सगळं मी कच्चंच वाटणार आहे. तर मी छोट्या साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत, मीडियम साईजचा 1 टोमॅटो घेतलेला आहे, त्याचबरोबर कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या घेतलेल्या आहेत, 4 मोठ्या मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. याला रफली चॉप करून मी अगदी बारीक वाटून घेणार मिक्सरमधनं. बघा, अशा प्रकारे रफली चॉप केलं आहे, याला वाटून घेतलं आहे अगदी बारीक. आता मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात मोठ्या चमचाने 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि जे वाटण वाटलं आहे ते मी यात घालून घेणार आणि तेलात मंद आचेवर याला शिजू देणार. आपलं वाटण किंवा मसालात मंद आचेवर जर शिजलं तर त्याची चव खूप छान येते. म्हणून मी मसाला कधी तुम्हाला माझ्या रेसिपीत तुम्ही बघाल तर मी नेहमी हेच सांगते की मसाला अगदी मंद आचेवर व्यवस्थित शिजू द्यायचा, म्हणजे त्यातला जो कच्चा फ्लेवर असतो तो निघून जातो आणि त्याचा सुगंध अप्रतिम असा येतो. तर बघा, इथे मी भाजत आहे, अगदी मंद आचेवर होत आहे माझा मसाला. आता आपण इकडे अंड्याची इडली कशी बनवायची त्याचं सारण रेडी करून घेऊया. तर इथे मी 4 अंडे घेतलेले आहेत. त्यात मी घालणार आहे अगदी बारीक कापून घेतलेला कांदा, मीडियम साईजचा 1 कांदा आहे, तो कापून घेतलेला आहे, तो घालणार यात. त्याचबरोबर 1 मीडियम साईजचा टोमॅटो कापून घेतलेला आहे, ते पण घालणार आणि थोडीशी कोथिंबीर घालणार. तुम्ही यात वेगवेगळ्या भाज्यासुद्धा घालू शकता, हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता, पण यात मी हिरवी मिरची घालत नाही आहे आणि तिखट पावडरही घालत नाही, कारण की मला याची भाजी बनवायची आज. त्याचबरोबर चवीनुसार मीठ. आपल्याला ह्या इडलीनुसारच मीठ घालायचं आहे, कारण की आपण रश्श्यातसुद्धा मीठ घालणार आहोत, म्हणून फक्त या बॅटरपुरतंच मीठ घालायचं आहे आपल्याला. आता याला छान मिक्स करून घ्यायचं. सगळं एकजीव झालेलं आहे मिक्स. आता मी याची इडली बनवणार. बघा, इथे माझ्याकडे अशा प्रकारे इडली पॉट आहे. सोबत इकडे जो आपण मसाला ठेवलेला आहे त्याला पण मिक्स करून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे माझ्याकडे इडली पॉट आहे, ज्याला छिद्र नाही आहे खालून वगैरे. तर मी असा इडली पॉट घ्या, किंवा मग आपल्याकडे वाट्या सर्वांकडेच अवेलेबल असतात, ज्यात वरण घेतो तर त्याला तेल लावून आपण त्यात करू शकतो. शक्यतो वाट्यातच करा, इडली पॉटमध्ये करू नका. मी इडली पॉटमध्ये दोन्हीमध्ये करते, दुसऱ्यामध्ये कसं करायचं ते पण सांगते. इथे इडली पॉटमध्ये मी बॅटर टाकून वाफवायला ठेवलेलं आहे. त्याचबरोबर इकडे माझा मसाला झाले तर सुके मसाले घालते आहे. त्यात मी 1 चमचा धने पावडर घातलेला आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि याला छान तेलात परतून घ्यायचं. अगदी 2 मिनटं सर्व सुके मसाले तेलात होऊ द्यायचे, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो. याला पण मी 2 मिनटं परतून घेणार व्यवस्थित. आता चवीनुसार मीठ घालणार, फक्त रश्शापुरतं मीठ घाला, कारण की आपण इडली बनवताना त्यात मीठ घातलेलं आहे, तर आपल्याला रश्शापुरतंच मीठ घालायचं आहे. याला पण छान व्यवस्थित होऊ द्यायचं. व्यवस्थित झालं की यात तुम्हाला रस्सा कसा पातळ घट्ट हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला. मी इथे 1 ग्लास पाणी घालते आहे, कारण की मला जास्त रस्सा नको आहे, म्हणून मी 1च ग्लास पाणी घालते आहे. याला पण छान मिक्स करून घ्यायचं. बघा, आता दुसरी म्हणजे इडली पॉटच्या इडल्या झाल्या आहेत, तर मी आता वाटीत लावून दाखवते. वाट्यांना मी तेलांनी ग्रीस केलं आहे आणि आपलं जे अंड्याच्या इडलीचं बॅटर होतं ते भरून घेतलं आहे. आता या इडल्या इडली पॉटमध्ये ठेवते. अशा प्रकारे मी खालचं पात्र लावून घेतलं आहे, म्हणजे वरतीपर्यंत, आणि यात त्या 3 वाट्या ठेवून झाकून घेते आहे. 5-10 मिनटात आपल्या इडल्या रेडी होणार. आता इकडे रश्श्याला पण उकळी आलेली आहे, इडल्या पण रेडी झालेल्या आहेत. बघा, अशा प्रकारे छोट्या छोट्या इडल्या रेडी झाल्या आहेत. तर मी छोट्या आणि मोठ्या दोन्ही पण घालणार आहेत. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहे. अंड्याचं गाठोडं,
अंड्याची पाटवडी. तर अशा तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि कुठली रेसिपी तुम्हाला आवडते ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. बघा इथे इडल्या झालेल्या आहेत रेडी. तर मी रश्शा सोडते आहे. त्याचबरोबर पूर्ण इडल्या सोडलेल्या आहेत. आता मी वरती कोथिंबीर टाकते आहे आणि सर्व करते. बघा भाजी झालेली आहे आपली, सर्व केलेली आहे. बघा किती छान झालेली आहे, चवीला तर एक नंबर. कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. करून बघा, खाऊन बघा, मित्रांना शेअर करून बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.